नमस्कार. मी आज आपल्यासमोर दिव्यांगांच्या लग्नाच्या संदर्भात आज थोडीशी चर्चा करण्यासाठी आलो आहे. अपंगजनांना एक महत्त्वाची मला माहिती सांगायची होती की अपंगाचे जे लग्न आहे या लग्नाच्या संदर्भात आपण काय केलं पाहिजे. जर आपल्या घरचे जर आपल्या लग्नासाठी उत्सुक नसतील तर दिव्यांगाने कुठं जायचं आणि कुठं आपल्यासाठी मुलगी पाहिजे. तर यासाठी घरच्या लोकांनी तर काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यासाठीच माझं मत आहे की शासनाने सुद्धा जरा थोडीशी मदत केली पाहिजे. आज शासनाकडून जे 50,000 रुपये जे आपल्याला तुटपुंज जे अनुदान मिळतं आहे, हे अनुदान मिळण्यासाठी त्यासाठी 1 वर्षभर लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला अर्ज भरून ते अनुदान आपल्याला घ्यावं लागतं आहे. आणि 50,000 रुपये अनुदान हे नथिंग आहे. त्याच्यामध्ये काहीही येत नाही व त्या दिव्यांगाच्या प्रचारा संस्थाला त्याच्यापासून जास्त हे होत नाही. त्यामध्ये सर्व त्यांची कामं कमीत कमीसुद्धा पूर्ण होत नाहीत. आज मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की अपंगाच्या लग्नानंतर शासन आपणाला 50,000 रुपये देण्यासाठी काय काय कागदपत्र घेतं. तर अपंगाचं ओळखपत्र हे दिव्यांगाचं ऑनलाईन हे असणं पहिल्यांदा गरजेचं आहे. मुलीचं वय कमीत कमी 18 व मुलाचं वय 21 वर्ष असलं पाहिजे. आणि ही योजना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच किंवा शेवटचं घेतली त्याला दिली जाते. वर्ष म्हणजे जन्मात एकदाच या प्रकारची सुविधा त्यांना दिली जाते. आणि लग्नानंतर आपल्याला 1 ते 2 वर्षामध्ये आपल्याला हा प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद इथे करावा लागतो व तो केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये त्यांना अनुदान मंजूर होतं. त्यापैकी काहीची पावती केली जाते, काही रोख दिले जाते व काही लग्नाच्या अगोदर दिले जाते. तर मित्र, मला काय सांगायचं आहे की आपण लग्नाच्या बाबतीत थोडासा विचार केला पाहिजे. असे माझे अनेक आता मित्र आहेत, दिव्यांग मित्र, की जे माझ्यापाशी समोर येऊन माझ्यापाशी बसतात त्यावेळेला अक्षरशः ते कंठ त्यांचा दाटून येतो की त्यांना बोलताही येत नाही की मी कसं बोलू. आज जर एखादा दिव्यांग असेल आणि त्याच्या घरचेच जर लोक जर त्यांना त्याच्यासाठी लग्नासाठी उत्सुक नसतील तर त्या दिव्यांगांनी बघायचं कोणाकडं. आज असे दिव्यांग माझ्यापाशी येतात की घरचे आहेत, एकदा बघून येतात, दोनदा बघून येतात. त्यांना जर नकार मिळाला तर परत आम्ही गेल्यावर परत आम्हाला नकार मिळेल, मग आम्ही काय करायचं. त्याच्यामुळे स्वतः शर्मेनं मान खाली घालून घरात बसतात. मुलींचे वय वाढतच असते, त्याच्या संदर्भात त्यांना काही विचार येत नाही. ते म्हणतात की त्याच्या नशिबात जे असेल ते त्याला मिळेल. कोणीतरी देव तिथं समोर आला पाहिजे आणि त्यांना कोणत्या तरी प्रकारची मदत केली पाहिजे, जेणेकरून लग्नाचं वय संपल्यानंतर तो वृद्धापकाळापर्यंत जर त्याला जायचं असेल तर कोणाची ना कोणाची त्याला साथ ही मिळालीच पाहिजे. पालक त्यांना किती दिवस पुरणार आहेत, जोपर्यंत पालक आहे तोपर्यंत त्याची सांभाळ करतील, त्यांचे लाड पुरवतील, त्यांना खाय प्यायला देतील, त्यांना आंघोळ घालतील. त्याच्यानंतर त्यांचं काय हाल होतं हे हाल कोणाला समजणार आहे. ज्यांनी भोगलंय त्यांना समजणार आहे. आणि ज्या दिव्यांगांनी हे भोगले, ज्या दिव्यांग हे भोगतात त्यांनी कुणापुढं दाग मागायची, तर मी आज या व्हिडिओद्वारे आपल्या महाराष्ट्र सरकारला व भारत सरकारला व आपल्या शहरातील जे काही प्रतिष्ठित जे लोक दानशूर आहेत त्यांच्यासाठी मी त्यांना विनंती करतोय की आपला प्रपंच बघताना आपल्या आसपास असणाऱ्या दिव्यांगासाठी तर तुम्ही थोडीशी मदत करा व त्यांच्या आयुष्यामध्ये कशा सुखाचे पाठ येईल याची जरा तुम्ही माहिती घ्या आणि ते पुण्य मिळवा. महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत फक्त अशा प्रकारचे नवीन आता आम्हाला त्यांनी GR काढून आम्हाला एक नवीन पहाड दाखवायचा प्रयत्न केला आहे. पण मी बच्चू भाऊंची चर्चा करून शासनावर पुन्हा एकदा दबाव आणून कमीत कमी लग्न करणाऱ्या या दिव्यांग जोडीला 2 लाख रुपये अनुदान त्यांनी दिलं पाहिजे अशी मागणी करणार आहे. आणि त्यासाठी मी सरकारच्या मागं लागणार आहे बच्चू भाऊंच्या आदेशाने. कारण का आता 2 लाख दिले तर याच्या आयुष्यात कुठंतरी सुरळीक लागल. आला का ध्यानामध्ये. जर स्वतःचं घर नसेल तर घर भाड्यानं घेऊन का होईना, पण तेच त्याच्यामध्ये 2 लाख रुपयेमध्ये व्यवस्थित सुखाचा संसार सुरू करतील व ज्या वेळेला सुरू करतील त्यावेळेला ईश्वर त्यांना अनेक प्रकारच्या वाटा देणार आहे आणि त्यातून ते त्याचं जीवन संपन्न करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आत्तापर्यंत मी हा विषय लग्नाचा कधी काढलेला नव्हता, कारण काय गरजच नव्हती. का माझं लग्न झालं, मला 3 मुलं आहेत आणि मी माझा प्रपंच चालला आहे गुटगुटीत.
पण ज्या वेळेला माझ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग येतात, आज तुम्ही जर माझ्या फेसबुक पेजला जर तुम्ही जर फॉलो केलं असेल तर तुम्हाला माझ्यापाशी येणारे वेळोवेळी जे दिव्यांग आहेत त्याचे फोटो मी टाकतो त्यांना, कारण तुम्हाला बी कळलं पाहिजे की कुठल्या प्रकारचे दिव्यांग येतात, त्यांच्या कुठल्या प्रकारच्या अडचणी असतात आणि त्या अडचणी आपण कुठल्या प्रकारे सोडवतो. फक्त मी दिव्यांगासाठी काम करतोय, समोर आले की बघायचं नंतर सोडून द्यायचं, असं करून त्यांच्या आयुष्यात सुखाची पाठ येणार नाही. तर यासाठी शासनानंच मध्यस्थी केली पाहिजे, वरिष्ठ लोकांनी मध्यस्थी केली पाहिजे व अपंगाच्या या लग्नाच्या विषयावर स्वतः त्यांना ती माहिती दिली पाहिजे. त्यांना माहिती देऊन त्यांना सक्षम केलं पाहिजे आणि त्यांना त्याच्यातून हा मार्ग त्यांचा पार पडून नेला पाहिजे. आज लग्न म्हणजे आवश्यकता आहेच, पण ती महत्त्वाची अत्यंत निकडीची गरज आहे. आणि या गरजेमध्ये आपण अपंगाची कामं करताना फक्त अपंगांना शासकीय 2-4 सवलती दिल्या की आपलं काम झालं असं होत नाही. त्या सवलती घेऊन जर तो घरामध्ये जर रडतच बसत असेल, एकटाच आहे, बाकीच्या सुखसोयी काय नाहीत, तर पुढं काय? एकामेकाला सांभाळणारी व्यक्ती पाहिजे. भविष्यामध्ये जेव्हा आपण वयोवृद्ध होऊ त्यावेळेला आपल्याला सांभाळणारं कोणीतरी पाहिजे. आई वडील आपल्याला कुठवर पुरणार आहेत? तर माझ्या मित्रांनो, आजचा माझा हा विषय खडतर विषय आहे. आपण आपल्या परीनं हा विषय सगळीकडे गेला पाहिजे, शासनाकडे गेला पाहिजे, केंद्र शासनाकडे गेला पाहिजे, प्राथमिक लोकप्रतिनिधी गेला पाहिजे. लोकप्रतिनिधीशी या संदर्भात कोणाची काही देणं घेणं नसतंय. तुम्हाला आम्ही जी मदत करतो एवढीच मदत आम्ही देऊ शकतो, असं हो झालं की विषय संपला ना. तर माझी तुम्हाला विनंती आहे की आता हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र म्हणलं तर पूर्ण भारतभर व्हिडिओ हा व्हायरल झाला पाहिजे. शासनानं या विषयावर विचार करायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. पहिल्यांदा जर फॉलो नसेल तर फॉलो करा, नंतर शेअर करा व प्रत्येकाच्या दिव्यांगाच्या घरोघरी हा व्हिडिओ गेला पाहिजे. जे दिव्यांग आता इच्छुक लग्नाला आहेत त्यांना कुठेतरी वाटेल की बाबा काही नाही, आपणाला बच्चू भाऊंचे आधार संघटना ही कुठंतरी प्रहार संघटना ही कुठंतरी आपल्याला आधार द्यायला आले आणि प्रहारच आपल्या आयुष्यात एक आशेचा किरण नाही आणि तेच आपल्याला आयुष्यामध्ये सुखाची पाठ आणू शकतात. असं त्यांच्या मनामध्ये जेव्हा तुम्ही रुजेल त्यावेळेला आपण बच्चू भाऊंच्या साहाय्यानं या प्रकारे वाट काढायला त्यांना विनंती करू आणि याच्यावर बच्चूभाऊ नक्कीच वाट काढतील याची मला ग्वाही आहे. म्हणून मी आज तुमच्या पुढं एवढ्या तावातावानं बोलतोय. तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी त्याला लाईक करा, त्यांनी फॉलो करा